तर मॅच ऑन होईल. यस डी जे जीतू. तर नक्कीच योगीजी मडवी आम्ही पाहतो मराठी हिंदीचे आमचे अप्रतिम अभ्यासू समालोचक, एक नामांकित समालोचक आहे ज्यांना अनेक स्पर्धेमध्ये आपण ऐकतो. आणि आज सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ या चषकामध्ये त्यांचं योगदान चांगलं राहिलं. तर मी आयोजकांच्या वतीनं त्यांचा इथे सन्मान करतो. तर धन्यवाद योगेश मडवी. त्यांचा कोटा इथे संपतो आणि सरपंच चषक ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आम्ही पाहतो आमचे दमदार सरपंच, लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान होईल. योगेश, आपण दिलेल्या योगदानाबद्दल मी आयोजकांच्या वतीनं आपले धन्यवाद देतो. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. योगेशजी मडवी मनपूर्वक धन्यवाद. तर मॅच ऑन आहे. लखनला आपण पाहतो आघाडीची जोडी राहुल गडगे संदीप भोईर. टेंबोडे विरुद्ध दोन हात करताना संघ रोडपाली, दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आणि जरूर इथे एक्झॅक्टली व्हॉट आपण जरूर पाहूया. डाव घेण्याची तयारी दाखवली आणि तिथे फलंदाज रनआउट आहे की नाही ते आपण चेक करतोय टेक्निकल टीम कडून. तर सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, निर्णय येईल. सुधीर पाटील असतील आमच्या आयोजक, यांना विनंती करेन. यस, रन आउट. तर पहिला धक्का मिळेल बॅटिंग टीम आपण या वेळेला पाहतो या टेंबोडी संघाला. आज हा महत्वाचा सामना, इथून जर विजय संपादित केला तर संघ पोहोचेल टॉप 3 मध्ये. टेंबोडे विरुद्ध दोन हात करताना संघ आपण जरूर पाहिलं रोडपाली, तर 2 धावा आहेत फलकावर. राहुल गडगे संदीप भोईर, पहिला फलंदाज बाद झाला राहुल गडगे. लखनचे षटक आपण पाहतोय, 3 षटकांचा सामना आहे. विजयी संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. लखनच्या आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आपण जरूर पाहिल्या तर 2 धावा आहेत. धावबादच्या रूपाने पहिला धक्का जरूर मिळाला. कुणाल भोईर आलाय. संदीप भोईर, कुणाल भोईर, आता दोन्ही फलंदाज मैदानावर. लखन क्षेत्ररक्षकांना विनंती करतो का आपण एकत्रित होऊ नका, कारण आता वेळ खूप कमी आहे. अगदी 3 मॅचेस, बक्षीस समारंभ. ओ वेगवान चेंडू, क्लीन बोल्ड, आणखीन एक धक्का. लखननं आपला दबदबा निर्माण केला. आपण कोणत्या दर्जाचे गोलंदाज आहोत हे त्यांनी दाखवून दिलं आणि या मॅच मध्ये अगदी सुरुवातीला आपली पकड मजबूत केली. लयबद्ध गोलंदाज आहे आणि आपल्या ताकदीनिशी इथे त्यांनी पलटवार केले. बॅटिंग करत असताना टेंबोडे संघ धावा बनवायचे, मात्र या 2 प्रमुख विकेटनं इथे आपण पाहतोय दबाव निर्माण केला.
तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती पाहिल्या 2 गडी बाद, 1 धाव बाद. त्यानंतर क्लीन बोल्ड सनी आलाय. संदीप भोईर, कुणाल भोईरला पाहिलं. राहुल गडगेनंतर आता टेंबोडी संघाला कमबॅक हवाय आणि चांगल्या फटक्यांची नितांत गरज आहे. सामना 3 षटकांचं आहे. किती टार्गेट सेट केलं जाईल टॉप 3 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. या अगोदर खेडे संघाला पाहिलं, त्यांनी आज चांगला खेळ दाखवला. टॉप 5 मध्ये संघ होता. कोण असेल विजेता, कोण असेल उपविजेता, मॅन ऑफ द सिरीज. लखन पुढचा चेंडू राऊंड विकेटनं लाईन ओळखली. ऑन साइडला परेश, तो एक वेगवान चपळ क्षेत्ररक्षक. ओ गुड फिल्डिंग. तितक्या वेगानं प्रयत्न जरूर झाले. टेंबोडी संघाला टार्गेट सेट करायचे. आज धावा ठोकताना पाहिलं 96. रोडपाली संघानं बॅटिंग केली. एकूण धावा आता धावफलकावरती 4 रन्स, सिंगल, रनआउट, 1 विकेट, 2 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. लखन नेक्स्ट बॉल. ओ लाईन पाहिली, लॉफ करतोय, प्रयत्न चुकलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग, गुड रनिंग. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. एकूण धावफलक +2, धावा 7. बघा पाठीराख्यांचा आवाज ऐकायला मिळतो. या अगोदरचा सामना जिंकला ओळे संघानं. यातून कोण जिंकेल? लखन नेक्स्ट बॉल. धावा धावफलकावरती टोटल 6. खोला टाकलाय, थोडासा बीट करत असताना. लाईन ऑफ द डिलिव्हरी चांगली होती, वेग चांगला होता आणि नेहमीच प्रतिभावंत गोलंदाज ओळखला जातो. यस पंच आमच्याकडे 6. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, रनआउट 2. तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर 2, 4. पाचव्या चेंडूवर 2. वेट चेंजेस होईल. 2 स्कोरर डिस्कस करतात. बेगा किती खेळाडू चाणक्य असतात. यस चेंजेस केलेत. 2 आमचे स्कोरर आहेत, लाईव्ह स्कोरर आणि मेन स्कोरर. एकूण धावा 5 आहेत. 5. डाऊट क्लिअर? ओके. ओव्हर नंतर ओव्हर नंबर 2. ओ गुड फिल्डिंग. शॉर्ट मिड विकेटला प्रयत्न जरूर झाले. तितक्या वेगाने धाव पूर्ण करत असताना 2 धावा टोटल. स्कोर पाहतोय 7 वर पोहोचलाय. बॅटिंग टीम शशी संदीप खेळतोय. स्ट्रायकर एंडला किती धावा सेट होतील? स्लोअर 1. लाईन पाहिली, उडवण्याचा प्रयत्न होता. पंच इशारा करतील ऑफ स्टिकच्या बाहेर आहे आणि क्रिकेटच्या नियमानुसार हा वाईट चेंडू असेल. धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहिल्या, एकूण धावा 8 धावा आहेत. जेव्हा वेगवान सामना असतो असं म्हटलं जातं, 3 षटकांचे सामने असतात, तेव्हा तुम्हाला जलद गतीने धावा बनवाव्या लागतात. स्टेड इट केला. चेंडू चालला गॅप मधून, वेगानं डिस्पॅच होईल. मिळतील 4 धावा. संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक टोटल स्कोर मूव्ज ऑन. धावा धावफलकावरती नमूद होतील. 12 धावा आहेत. धावेनं एकूण धावफलक पाहिलं. एकूण धावा आहेत त्या 12. 12 रन्स. गती कमी केली. टॅप करण्याचा प्रयत्न. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल मिळेल. टोटल रन्स पाहूया. बॅटिंग टीम 13 वर पोहोचले. राहुल बाद झाला, कुणाल बाद झाला. संदीप आणि सनी साथ देतो स्ट्रायकर एंडला. आता सामना करेल सनीने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला.
ओ इथे पुढ्यामध्ये ठेवला चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू गेलाय. 2 धावा. बघा आता थोडासा आपण पाहतोय मध्यरात्रीनंतर जे सामने असतात ना त्या सामन्यांच्या पार्श्वभूमीमध्ये काही उलटफेर होताना आपण नेहमी पाहतोय. स्पोर्टिंग विकेट कमबॅक करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा शशी. नेक्स्ट बॉल. ओ फुटवर्क वापरला. अगदी चेंडूवर येण्याचा प्रयत्न केला मात्र शशीच्या या धारदार गोलंदाजीनं काही करून दिले नाही. सनी वैयक्तिक 6 वर खेळतोय. 2 डॉट खेळला आणि धावा 15 आहेत. सेकंड ओव्हर. गती कमी. स्लोअर 1 व्हेरिएशन चेंज ऑफ स्पेस. गुड बॉलिंग. आणि गोलंदाजाकडे हे एक्सपेरिमेंट असेल ना नवीन नवीन प्रयोग करण्याची तयारी असेल ना फिल्डर एकत्रित येऊ नका. चॉईस करा गोलंदाज. थोडा आता वेळ वाचवा. आयोजकांना सहकार्य करा कारण इथं जेवढा वेळ तुम्हाला वाचवता येईल तर मॅचेस कव्हर होतील. ओव्हर नंबर 2 एकूण धावा दाफलकावरती टोटल 15 वर पोहोचलाय. 2 विकेट सुद्धा आहेत. किती टार्गेट सेट केलं जाईल तर नक्कीच आज संघाचा प्रमुख खेळाडू करण संघामध्ये नाहीये. थोडा इंजोर्ड आहे. मात्र जेव्हा मुख्य खेळाडू नसतो तेव्हा आपल्या बाकीच्या टीममेट्सना भरपूर मेहनत करावी लागते आणि आता धावेसाठी प्रयत्न जरूर सुरू आहेत. एकूण धावा दाफलकावरती टोटल 15 आहेत. तिसरं षटक अनिकेत आलंय. पहिला चेंडू टॅपिंग क्रिकेट अप्पर कटच्या माध्यमातून डी पॉइंटला. क्षेत्ररक्षकांना कुठलीच संधी नव्हती. क्षेत्र पूर्ण खाली होतं आणि मिळतील 4 धावा. स्कोर मूव्स +4. थोडा लक्ष द्या. गाणीचा आवाज जास्त आहे आमचा कमी आहे. आम्ही जेव्हा थँक्यू बोलतो तेव्हा मॅच आता थोडी स्पीडअप करायचं यावर थोडं लक्ष असू द्या. अनिकेत चौकाराला एकूण दाफलक 19. 3 धक्के सुद्धा मिळालेत. ओ सावध फटका. टार्गेट सेट करायचे. दूरवर क्षेत्ररक्षक रेडी. नजरेसमोरून 1-1 धाव महत्वाचे. दुतुमानी वळवली सामना कोणी विसरणार नाही. 1-1 चेंडूचं महत्व किती होतं. 1-1 धावेचं महत्व याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. अनिकेत 2 चेंडूचा खेळ संपला. ओ लाईन चांगली. गती थोडी कमी. गुडलाईन स्पॉटवरून चेंडू थोडा टेक ऑफ झाला. वेकअप बॉल होता तिथे थोडी उंची दिली. मिश्रित गोलंदाजी दाखवते. व्हरायटी होती. भेदकता या चेंडूवर होते आणि अनिकेतनं आतापर्यंत 3 चेंडू 7 दिल्यात. धावा दाफलकावरती टोटल एकूण धावा 22-22. गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहिलं. अनिकेत चौकार. 2 धावा सिंगल. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस करण्याचा प्रयत्न. पुढे निघालेत. फटका बनवण्याची संधी होती मात्र थोडी नाट्यमयता. 22 धावा मिळतील. अंपायर सिग्नल पुढे सरकेल. एकूण दाफलक. बॅटिंग टीम तेंबोडे थोडा दबावाखाली. क्रिकेट खेळाचा तंत्रमंत्रामध्ये असं म्हटलं जातं दडपण झुगारून तुम्ही चांगला खेळ करा. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध 2 हात करा. यश तुम्हाला निश्चित मिळेल. आणि इथं थोडा दबाव बॅटिंग लाईनअपमध्ये आता संघ पोहोचलाय 23 वर. बॅटिंग टीम तेंबोडे या संघाला पाहतोय. ऑफ स्टंपवर ठेवला. उसली होती चेंडू आणि इथे स्विंग हलकासा झालाय. बीट करतोय अनिकेत. लास्ट बॉल. अनिकेत चौकार. 2 धावा. तिसरा चेंडू सिंगल. एक 22 धावाली. 5वा चेंडू डॉट आणि या सत्रातील हा शेवटचा चेंडू. 23 धावा. 3 विकेट 23. लखननं 5 दिल्या. शशीनं 15 आणि आता अनिकेत लास्ट बॉल. फुटवर्क वापरलं.
फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बघा इथे दोघांमध्ये चर्चा होती. जरूर आपण इथे पाहिलं लास्ट बॉल विकेट. 3 षटकं संपली आणि एकूण धावा टोटल पाहिलं 23 आहेत आणि 3 षटकामध्ये 24चं टार्गेट. चला वेळ घेऊ नका, त्यामुळे लगेच या मैदानावर डीजेचं धन्यवाद देऊया. अगदी पहाटेच्या या रम्य पहाटेमध्ये डीजेच्या तालावर प्रेक्षकांना पुन्हा जागे करतात, त्यांचं धन्यवाद देऊया. डीजे रवी इम्प्रेस करत असताना आज डीजे सागर होते, डीजे बाळा होते, यांना आपण ऐकलं. पहाटेच्या रम्य पहाटेमध्ये आपण पाहतोय बच्चे कंपनीचं खूप मोठं योगदान आहे. फटाक्यांची आतषबाजी, सरपंच चषक, ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धा आपण पाहतोय आणि पहाटेच्या सकाळच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय इम्पॉर्टंट मॅचेस. फटाका वरती गेलाय, कुठेही पडेल, काही नाहीये, फुसका होता, असं मजा नव्हती. चला दुसरा लावा. तर टार्गेट 24. मॅच ऑन होईल. ओवळे आणि खेरनेचा कॅप्टन या लगेच. जितू गोंडले कुठे आहेत? आपण इकडे या. कॅमेरामॅन कुठे आहेत त्यांचे? साजिद बाई शेख. मुल्ला प्रीमियर लीग मध्ये खूप बोली लागली होती, पण त्यांना थंडी कधीच वाजत नाही. आज जॅकेट घेऊन आलेत, म्हणजे आज त्यांना थंडी वाजते. मग आता दुसरा फटाका. एकूण टार्गेट 24. बॅटिंग करेल रोडपाली. परेश या संघामध्ये बबूल आहे, अनिकेत आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. तर जितूबाई प्राप्ती लाईव्हचे आम्ही पाहते ओनर्स आलेत. ते चहाचा आनंद घेण्यासाठी गेले होते, मात्र चहा कुठेच त्यांना मिळाला नाही, तर ते निराशानं रिटर्न आले. चहाचा स्टॉल शोधण्यासाठी गेले, कारण थोडी थंडी आहे. चला मॅच ऑन होईल. कंपनीमध्ये भेटेल चहा. जितू यस. फटाका. फायनल नंतर धमाका होणार. चोवीस टार्गेट. चला खेरणे विनर टीम ओवळे. कॅप्टन येऊन थांबा. ओवळे आणि या मॅच विनर्स मध्ये चिठ्ठी होईल आणि जो विनर असेल तो जाईल फायनल. ग्रामस्थांना विनंती करेन बसा आपण अतिथी कक्षामध्ये. 3:37 आपण वेळ पाहतोय. चला टीम मीटिंग परवानगी नाहीये, तेंबोडे संघ आपण याची नोंद घ्या. या सुरुवात दमदार आणि पहिला फटाका बाहेर. षटकार.
24 धावा करायचे. नेक्स्ट बॉल. ओ क्रॉस बॅटेड. परेशला थांबवणं कठीण आहे. परेश कडके ज्या वेळेला खेळतात ना तुफानी खेळासाठी ओळखले जातात. बबूल आहे, परेश आहे. अधीर आराध्य स्पोर्ट्स तेंबोडीची आम्ही नाईट स्पर्धा पाहिली. यशस्वी राज भोईर होते, करण होते आणि सर्व त्यांचे सहकारी सचिन चाळके होते. ऑन साइडला लॉफ करतोय आणि अतिथी कक्षामध्ये बबुलच्या बॅट मधून मॅन ऑफ द सिरीज बाईक एम. आणि या रेस मध्ये कोण असेल? षटकार, सिंगल षटकार. परेशच्या बॅट मधून षटकार. एकूण धावा 13, टार्गेट 24. पुन्हा एकदा आक्रमण. ऑन साइडला फटका खेळलाय. सिंगल परेशला मिळणार. स्ट्राइक 24 करायचे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. ओवळे आपण रिपोर्टिंग करा कॅप्टन आणि खेरणे. आला असेल तर आयोजकांना कळवा आपण. खेरणे आणि ओवळे. राहुल 6 सिंगल षटकार. आतापर्यंत 4 चेंडू, एकूण धावा. आक्रमण स्टेडी आणि गेलाय. दिस इज अ सुपर डुपर 6 षटकार. एकूण धावा दाफलकावरती 20. फक्त 4 धावेची गरज. चला कॅप्टन या. पहिल्या ओव्हर मध्ये धुवा केलाय. ओ डिफेन्स केलं. परेशनं कमालीचे 2 षटकार दाखवले. त्यांनी संधी दिली बबुलला. ओव्हर कंप्लीट स्ट्राइक त्याच्याकडे असेल. मग मालिकावीर सिरीज असते ना त्याचं कॅल्क्युलेशन जरूर आम्ही सांगू. एकूण धावा आपण पहिल्या संघ पोहोचलाय टोटल 21 वर पोहोचलाय. लॉफ करतोय. डीप कडे फिल्डर रेडी. ओ पकडला जेल. आनंद बघा किती. जरी मॅच हातामधून निसटते तरी तो आनंद साजरा केला कारण ही बिग विकेट होती. परेश कडकेला बाद करणं एवढं सोपं नाही. एक आक्रमक आहे. चारही बाजूला तेवढा दमदार खेळतो आणि त्याला बाद केलं. 21. एक युवा खेळाडूला आहे ना हा एक वेगळा अनुभव असतो. कधी कधी दिग्गज स्टार खेळाडूंची विकेट जेव्हा युवा गोलंदाजांना मिळते ना तो एक वेगळा आनंद देणारा क्षण असतो. सनी आलाय. विकेट मिळाली. धावा दाफलकावरती 21, टार्गेट 24. फक्त गरज आहे 3. सनी नवीन फलंदाज. राहुल आलाय क्रमांक 3 वर. क्रमांक 3 चा फलंदाज पॉवरफुल ओळखला जातो. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. सनी आनंदित. सामना सोडायचा नाही. सामना मात्र बऱ्यापैकी पांढर जड झाले. रोडपाली संघ या मॅच मध्ये त्यांनी केलेला कमबॅक. ओ कमबॅक करतोय सनी. धाव घेण्याची तयारी. क्षेत्ररक्षण थ्रो गॅदर करता आला नाही. सिंगल मिळेल. स्ट्रायकर इन लाईन बबुल.
यस, एकूण धावफलक पाहिले 24 टार्गेट आणि 2 धावेची गरज आहे. सेकंड ओव्हर बबुलला आपण जरूर पाहूया. ओ शरीर भेदी अपील मध्ये उत्साह, रिव्हर्स अटेम्प्ट केला, नजर तीक्ष्ण होती. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळणं कठीण असतं. चेंडूची लाईन ओळखणं